अध्याय 25. श्री गणेशाय नम. जय जयाजी सिद्धमुनी, तुची गुरु शिरोमणी, साक्षी येतसे अंतकरणी, बोलिला माते परमार्थ, ऐसा कृपाळू परमेश्वर आपण झाला अवतार. एरा दिसतसे नर, तेचे अज्ञानी प्रत्यक्ष, तया त्रिविक्रम भारतीसी, दाविले रूप प्रत्यक्षेसी, पुढे कथा वर्तली कैसी, निरोपावी दातारा, सिद्ध मने एक बाळा, श्री गुरुची अगम्य लीला, सांगता नसरे बहुकळा. साधारण मी सांगतसे, समस्त लीला सांगता, विस्तार होईल बहुकथा, या कारणे क्वचिता निरोपितसे गाळका. पुढे अपूर्व वर्तिले एक एक शिष्या नामधारका, विदुरा नामे नगर एक, होता राजा यवन तेथे, महाक्रूर ब्रह्मदेशी, सदा करी जीव हिंसी, चर्चा करवी ब्राह्मणांशी, वेद म्हणवी आपणा पुढे, विप्रासी म्हणे यवन, जे का असती विद्वजन, आपल्या सभेत येऊन वेद सर्व म्हणावे त्याते, द्रव्य देईन बहुत सर्वांमध्ये मान्यवंत, जो का सांगेल वेदार्थ, विशेष त्याची पूजा करू. ऐसे कुणी ज्ञानी जन नेनो म्हणती वेद आपण, जे का असती मतिहीन, कांक्षा करीती द्रव्याची, जाऊन या म्लेच्छा पुढे, वेदशास्त्र वाचिती गाडे, म्लेच्छ म्हणे असे कुडे. एके अर्थ यज्ञकांडाचा म्हणे, विप्रयज्ञ करीती, पशुहत्या करणे रीती, आम्हा म्लेच्छा ते निंदिती, पशु वधिती म्हणून या, येणे परी ब्राह्मणासी, निंदा करी भुवसी, योग्यता पाहून द्विजवरांसी, अपार द्रव्य देतसे, येणे परी तो यवन, तो देतो द्रव्य म्हणून, एकते झाले सकळ जन, देशोदेशी विप्रवर्ग, वेदशास्त्री निपुण, द्रव्यावरी ठेवून मन, भेटीसी जाती ब्राह्मण, वेद म्हणती यवनापुढे, ऐसे मंदमती विप्र, त्यांची जोडी यमपूर, मदोन्मत्त दुराचार, तेच इष्ट खलीचे, येणे परी वर्तत असता एके दिनी, मंद भाग्य विप्र दोन्ही, येऊनी भेटले राया, वेदशास्त्र अभिज्ञाती, तीन वेद जाणो म्हणती, तया यवना पुढे कीर्ती, आपली आपण सांगती, विप्र म्हणती रायासी, कोणी नाही आम्हा सरसी, वाद करावया वेदांसी, नसती चारी राष्ट्रात, असती जरी तुझ्या नगरीत, त्वरित येथे पाचारी, आम्हा सवे वेदचारी, चर्चा करावी द्विजांनी, विप्रवचन ऐकुनी, राजा पडला अभिमानी, आपल्या नगराचे विप्र आणुनी, समस्तांते पुसेतो. राजा म्हणे समस्तांशी, चर्चा करावी तुम्ही यासी, जे जिंकती तर्केसी, त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे, कोणी ज्ञानी जन, म्हणती म्लेच्छा लागून, आम्हा योग्यता नाही जाण, या ब्राह्मणांते केवी जिंकू, आम्हामध्ये हेची श्रेष्ठ, विप्र दोघे महासुभट, याते करुणी प्रकट, मान द्यावा महाराज. ऐसे म्हणती द्विज समस्त ऐकुनी, राजा मान देत, वस्त्रे भूषणे देई विचित्र, गजावरी आरूढ हस्तीवरी, मिरवा म्हणे आपुल्या नगरी, नाही विप्र यांचे सरी, हेची राजे विप्रांचे, आपण राजा यवनांसी, हे द्विजय राजे द्विजांसी, ऐसे भूसर तामसी, म्लेच्छा पुढे वेद म्हणती, महात तामसी ते ब्राह्मण, द्विजांते करुणी दूषण, राजे म्हणविती आपण, तया यवन राज्यात, ऐसे असता वर्तमानी, विप्र मदांधे व्यापुनी, राजा पुढे जाऊनी, विनविताती पर्येसा, विप्र म्हणती रायासी, आम्हा योगता बहुवसी, न मिळे एखादा वादासी, वृथा झाले शिकोनिया, आमुचे मनी बहुवार्ता, करणे वादा वेदशास्त्री, निरोप देई जाऊ आता. विचार तुझ्या राष्ट्रात, जरी मिळेल एखादा नरू, तया सवे चर्चा करू, न मिळे तैसा द्विजवरू, जयपत्र घेऊ ब्राह्मणांचे, राजा म्हणे तयासी, जाऊ राष्ट्री त्वरितेसी, पराभवावे ब्राह्मणासी, म्हणून निरोपे देता झाला यवनांचे आज्ञेसी, निघाले द्विजवर तामसी, पर्यटन करिता राज्यासी, गावोगावी विचारती, गावोगावी हिंडती, जयपत्रे लिहून घेती, ऐसी कवना असे शक्ती, तया सन्मुख उभे राहावे, समस्त नगरे हिंडत पुढे गेले, दक्षिणपंथ भीमातरी असे विख्यात, कुमसी ग्राम उत्तम, तेथे होता महामुनी, त्रिविक्रम भारती म्हणून, त्यासी येती वेदतीने, अनेक शास्त्री अभिज्ञतो, महामुनी कीर्तिमंत म्हणून, सांगती जन समस्त ऐकती, द्विज मदोन्मत्त गेले तया मुनीपासी, जाऊनी म्हणती तयासी, त्रिवेदी ऐसी मनविषी, चर्चा करावी आम्हासी, अथवा द्यावे हरिपत्र, विप्रवचन ऐकोनी, म्हणतसे त्रिविक्रम मुनी, आम्ही नेनो वेद तिनी, अथवा न ये वेद एक, जरी जाणो वेदशास्त्र तरी का
होता अरण्यपात्र वंदन करीते राजे सर्वत्र तुम्हा सारखे भोग करीतो नेनो म्हणून अरण्यवासी वेश घेतला मी संन्यासी आम्ही भिक्षुक तापसी तुम्हा समान नव्हे जाना हारी अथवा जिंकून नाही तयाचा अभिमान तुम्ही उत्कृष्ट विद्वजन आम्हास वे कायवाद ऐकोनी मुनींचे वचन तव का आले ते ब्राह्मण आम्हास वे वाद कवन घाली ऐसा त्रिभुवनी हिंडत आलो अवघे राष्ट्र आम्हा समान नाही नर म्हणून दाखविती जयपत्र असंख्यात परी ऐसा येणे परी आपणांसी जयपत्र द्यावे विशेषी अभिमान असल्या मानसी कैवाद म्हणताती अनेक परी ब्राह्मणांसी सांगे मुनी विनयसी एकती ना द्विज महादोषी मागती जयपत्र आपुले त्रिविक्रम महामुनी आपले विचारी अंतकरणी यांते न्यावे गानगाभूनी शिक्षा करणे द्विजांते विप्रमंद मदांधे व्यापिले अनेक ब्राह्मण धिक्कारले त्या ते कारणे उपाय भले म्हणून यजले मनात त्रिविक्रम म्हणे विप्रांशी चला गानगा भुवनासी तेथे देईन तुम्हासी जयपत्र विस्तारे तेथे असते आपले गुरु तयांपुढे पत्र देईन निर्धारू अथवा तुमच्या मनीचा भारू शमन करू म्हणे देखा ऐशी निगुती करुणी निघाला त्रिविक्रम महामुनी सेवे येते विप्रधोनी आंदोलिके बैसोनी मूढ ब्राह्मण अज्ञानी यतीश्वरात चालवूनी आपण बैसले सुखासनी मनोनी अल्पायुष्य झाले पावले तया गाणगापुरा जेका स्थान गुरुवरा रम्य स्थान भीमातिरा वास नरसिंह सरस्वती नमन करुणी श्री गुरुसी विनवी मुनी भक्तासी कृपा मूर्ती व्यमकेसी भक्तवत्सल परमपुरुषा जय जयाजी जगद्गुरु निर्गुण तुची निर्विकारू त्रैमूर्तीचा अवतारू अनाथांचा रक्षण दर्शन होता तुझे चरण उद्धरे संसार भवार्ण नेनती मूढ अज्ञानजन अधोगतीचे ते इष्ट सदगती कंठ झाला रोमांच अंगी उठला नेत्री बाष्प आनंद झाला माता ठेवी चरणावरी नमन करिताचे मुनीश्वरा ते उठविले श्री गुरुनाथे अलिंगोनी करुणावस्त्रे पुसताती वृत्तांत श्री गुरु पुसती त्रिविक्रमासी आलेत कवने कार्यासी विस्तारुणी अम्हासी निरोपावे मुनिवरा श्री गुरूंचे वचन ऐकुनी सांगत असे त्रिविक्रम मुनी मदोन्नत विप्रदोनी आले असती चर्चेसी वेदशास्त्रादी मीमांसे म्हणती चर्चा करू हर्षे वेदचारी जिव्हाग्री व्यवसे म्हणती मूढ विप्रदोनी जरी न करा चर्चेसी पत्र मागती हरिसी अनेका परितयांसी सांगता न एकती उन्मत्त मनोनी आलो तुम्हा जवळी तुम्ही श्री गुरु चंद्रमौळी तुमचे वाक्य असे बळी तेने परी निरोपावे मुनी वचन ऐकून श्री गुरु म्हणती हास्यवदनी आले होते विप्रदोनी त्याचे पुसती वृत्तांत श्री गुरु म्हणती विप्रांसी कवन आलेत कार्यसी वाद कैसा आम्हासी लाभ काय वादे तुम्हा आम्ही तापसी संन्यासी आम्हा हरी कायसी काय थोरी तुम्हासी जय होता येती सवे श्री गुरुवचन ऐकुनी बोलिता ती विप्रदोनी आलो पृथ्वी हिंडोनी समस्त विप्रजिंकित नव्हे कोणी सन्मुख वेद चर्चा पराडमुख म्हणून पत्रे अनेक काढून दाखवली येणे परी आम्हासी पत्र देता का सायासी कोप आला त्रिविक्रमासी घेऊन आला तुम्हा जवळी जरी असाल स्वाभिमान तुम्हा सहित दोघे जण वेदशास्त्रादी व्याकरण चर्चा करू म्हणती विप्र आम्ही जाणू वेदचारी न होती कोणी आम्हासरी तुम्ही दोघे यतीश्वर काय जाणाल वेदांत श्री गुरु म्हणती विप्रांसी गर्वे नाश समस्तांसी वादिकांसी गर्वे मृत्यूव लाधला जाना गर्वे बळीसी काय झाले बाणासुरासी फळ आले लंकानात कौरव गेले वैवस्त क्षेत्रासी कवन जाणे वेदांत ब्रह्मादिका न कळे अंत वेद अस्ति अनंत गर्भ वृथा तुम्ही करिता विचाराल आपुले हित तरी सांडा सर्वत्र भ्रांत काय जाणता वेदांत चतुर्वेदी म्हणविता श्री गुरूंचे वचन ऐकून गर्वे दाटले बहुमनी जाणो आम्ही वेद तिनी सांग संहिता परियेसे येणे परी श्री गुरुसी बोलती ब्राह्मण परियेसी सिद्ध मने नामधारकासी अपूर्व पुढे वर्तले
वेदचारी आदी अंती श्री गुरु ब्राह्मणा निरोपती सांगेन एका एकचित्ती म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरु चरित्रामृत त्रिविक्रम मुनी विख्यात विप्रजय पत्र मागत ते चरित्र वर्णले इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती पाखान्य सिद्धनाम धारक संवादे द्विज प्रशंसा नाम पंचविशोध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पितमस्तु संख्या 80 श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु अध्याय 25 समाप्त झाला.